साधू संतांनी शोध केला. ते म्हणतात आपल्याला सगळ्याला मनुष्य देह मिळाला. ते आपण जे काही अनुभव घेतो ते आपणच खोटं ठरवू. तसं स्वप्न तेव्हा आपण खरं मानतो आणि जागा जागा खोटं म्हणतो. खोटं ठरव. कोणी म्हटलं तुम्हाला आपणच म्हणतो. खोटं मान्या कोणीच नाही म्हणत, आपणच म्हणतो. तुम्ही त्याला खोटं ठरवा. मी तुम्हाला विचारतो का? कोणी बी असो वर करा म्हणालो पहिलं, वर करा. स्वप्नाला खरं कोण मानतं? आपण. हा. आणि आता खोटं कोण ठरवतो? आपणच. आपणच. मग त्याप्रमाणे ह्या जगदतीला आपण खरं मानतो आणि हे खोटे नाही का? खोटंच. खोटं हे आपण नाही ठरवलं. मग आपण तेव्हा बी त्याला खरं मानतो. तो कोण खरं मानत? न दिसणारा. दिसणाऱ्या स्वप्नाला खोटं कोण ठरवत? न दिसणार. आणि ह्या दिसणाऱ्याला दिसणार जाणत का? नाही. दिसणार. त्या दिसणाऱ्याला दिसणार जाणत का? नाही, नाही जाणार. ते स्वप्नातलं जे काही दिसणार असत त्या दिसणाऱ्याला दिसणार जाणत का? नाही, नाही जाणार. न दिसणार. न दिसणारं जाणतो. ह्या दिसणाऱ्याला तरी ह्या दिसणाऱ्याला बी न दिसणारच जाणतो. न दिसणार. पण दिसणाऱ्याला जाणत का? नाही. नाही. तिथं भीतीस आणि इथं भीतीस. मग न दिसणार तिथल्याला बी जाणत ना. हा. आणि न दिसणार इथं बी दिसणाराला जाणत ना. मग मग साधू संत सांगते की रवी पहिरा दावी ती देखणे, देखणे अदृश्य दृश्यने रवी दीप हिरा. हिरा. दावी ती देखणे. तर हे दावी ती देखणे दिसणाऱ्या वस्तू याच्यामुळं दिसत्यात पण कोणला? न दिसणाऱ्याला. मला अदृश्य दर्शने संतांची. मग रवी दीप हिरा दाविदी देखणे अदृश्य दर्शने संताजिया. संतात. त्यांचा महिमा काय वर्णू मी पामर. तुकाराम महाराज म्हणते त्यांचा अदृश्य तुम्ही आहात. तुम्ही दृश्य नाही. नाही. अदृश्य. तुम्ही लहान मोठे असे होतच नाही. जसे पण न दिसणारेच असतात. न कळे तो साचार ब्रह्म. चार तोंडाचा ब्रह्मदेव त्याला सुद्धा कळणार. त्याला बी दिसत नाही. न कळे तो साचार ब्रह्मदेव. मग त्रिगुण तो काळी संत संग. तर दिसणारे पदार्थ दिसणाऱ्या पदार्थाला जाणत नाही आणि आपण स्वतःला दिसणारे समोर आणि आपण दिसणार अदृश्य दर्शने. मग आपण आपल्याला न दिसणारे समजा वारा आहे. वाऱ्याला कळत का? नाही. मग कोणला न दिसणारे म्हणजे आपल्याला ते लांबच भिताड काढायचं.
मग कोणला कळालं याला का मग न दिसणारे आपलं मन गेलं कधी आणि ते आपल्याला कळालं मग अशा रीतीनं आपण न दिसणारे आहोत असं आपण स्वतःला ओळखावं ओळखीला हरी का पाहिला हरी ओळखीला हरी ओळखीला हरी धन्य तो संसारी मोक्ष मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. सहित. म्हणून आपण न दिसणारे आहोत न दिसणारे आपण जाणतो म्हणून आपण न दिसणारे आहोत न दिसणारे अनेक नाहीत दिसणारे अनेक दिसणारे अनेक आहेत न आणि दिसणारे न दिसणारा एक एकच आहे मग सगळे आपण न दिसणारे इतके मोठे नाही एकच. कारण तुम्हाला जे कळत ते मला कळत नाही मला जे कळत मग हे दिसणार कोणाचंच खरं नाही असं आपण लक्षात घ्यावं कुंडली तुमच्या पोटाला मार लागला का